नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कार्तिक ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 11 या ठिकाणी सोयाबीन विकलेले आहे। ग्रीन गोल्ड गुड सीड्स व हिचा काटा बी चालू आहे। बाजूलाच या ठिकाणी शेतकरी बांधव आहे व जे साधारण समजा जी सोयाबीन आहे तिला काय दर आहे 10 मोचेरला ते बी आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व जे शेतकरी बांधव येलो त्याच माल घेऊन त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की जी सध्या काय भाव आहे मार्केटमध्ये व त्यांच्या जी ग्रीन गोल्डला काय बाजार भाव लागला। पहिलं भाऊ आपलं संपूर्ण नाव सांगा। संतोष मुजमुळे राहणार आम्ही राहणार नांदरा तालुका परतूर जिल्हा जालना। बरं, तर आपण सोयाबीनची किती एकर क्षेत्रामध्ये लागवड केली ती? आम्ही 17 एकरमध्ये सोयाबीन केलं होतं। 17 एकरमध्ये। बरं, आता किती उतार येईल आपलं साधारण ॲव्हरेज काय आलं? ॲव्हरेज चांगला आला आमच्याकडं 10-11 पर्यंत ॲव्हरेज आहे। 10-11 पण भावत नाही यावर्षी सोयाबीनला। बरं, सोयाबीनचं व्यवस्थापन कसं करतो? एकदम सुरुवातीला सोयाबीन सुरुवातीला नांगर, त्याच्यानंतर मग पाऊस पडल्यानंतर मोगडा, त्याच्यानंतर पेरणी, फवारणी, तणनाशक। फवारणी किती येते आपलं? काय कीटकनाशक खाते आपलं? कीटकनाशकाची फवारणी 1-2-3 वेळेस ती करावं लागते। तणनाशक सुरुवातीला पेरा टाइम हो, त्यावेळेस माती फवारायची एक वेळेस आणि त्यावेळेस परत तण दिसायला लागलं तर परत एखादी फवारणी घ्यावीच लागते तणासाठी। साधारण एकदम आपण नांगाटे बसून केलं की मार्केटला आणेपर्यंत आपलं किती खर्च होतो? एकरी खर्च 18 ते 20 हजाराच्या दरम्यान होतो। 18 हा, एक अर्ध वेळेस अवकाळी पाऊस हे पडला तर परत खर्च वाढतो, मजूर थोडा वाढून घेतो। हा, मग साधारण तुमचे जी आज सोयाबीन आणली होती ग्रीन गोल्ड गुड सीड्स होती ना, तर काय बाजार भाव लागला तिला? आज 45 ने घेतलं तिला मार्केटमध्ये। 85 रुपये। हो, तर सोयाबीनला कमीत कमी काय भाव असा बरं? सोयाबीन तसं पाहिलं तर 6 हजाराच्या पुढेच पाहिजे। हा बाजार तर पुरतच नाही ना, कारण मजुरी खत हे सगळंच वाढलेलं आहे। या भावात तर पुरतच नाही द्यायला, पण आता काय नाईलाज आहे, द्यावंच लागतंय। पर्यायाने आपण घेऊन तरी काय करू? ठेवून काही का करणार, काय धकत नाही ना शेतकऱ्याचं, द्यावंच लागतं परिणाम। सोयाबीन पीक कसं वाटतं? काय म्हणले? सोयाबीन पीक कसं वाटतं? सोयाबीन पीक सोयाबीन आता पाहिलं तर सगळेच पिकं यावर्षी चांगलेच तसंच म्हणावं लागेल। कुठल्याच मालाला भाव नाही ना, कापसाला भाव नाही, सोयाबीनला नाही, कुठल्याच मालाला भाव नाही। काय करता इलाज नाही त्याला। उत्पन्न खर्च वाढाय, उत्पन्न तसं नाही आहे। हो, उत्पन्न खर्च एकदम 15 ते 20 एकरी खर्च होऊन पडायला आहे। आणि पहिलं आपलं पीक बी 4 महिन्याचं आहे। हो, चालतं या ठिकाणी। बरं, तुम्ही शेतकरी बांधवांना जाता काय मेसेज देऊ इच्छिता? त्यांना काय सांग, आता या आता भावाला तर आपण काही करू शकत नाही ना। बस आता काय की ठेवायची मर्यादा संपत आलेली, आता काय करता। बस चालतं या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते त्यांनी आपण थोडक्यात आजच्या बाजार भावाविषयी माहिती सांगितली। पुढे जे दुकानदार त्यांच्याकडून ते आपण जाणून घेऊ की आजचे बाजार भाव काय आहे। या ठिकाणी आपण सुरुवातीला एका शेतकरी बांधवाकडून जाणून घेतलं की त्याचा ग्रीन गोल्ड माल होता, त्याचा काय बाजारभाव गेला व या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे बद्रीनाथ ट्रेडिंग कंपनी त्यांचे मालक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजचे सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी काय आहे, जास्तीत जास्त काय आहे, सध्या आवक कशी आहे। पहिलं तर आता आपलं संपूर्ण परिचय द्या, दुकानात नंबर सांगा। माझं नाव कृष्णा अशोकराव राऊत, बद्रीनाथ ट्रेडिंग कंपनी माझ्या वडिलांची आहे। बरं, हां, तर सध्या जी सोयाबीनची आवक कशी आहे मार्केटमध्ये? सोयाबीनची आवक सध्या भाव घसरल्याने खूप कमी झालेली आहे। जे सोयाबीनला कमीत कमी काय दर मिळू राहिला आपला जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये? कमीत कमी सोयाबीनला आहे 3800 आणि रेग्युलर सोयाबीन आज 1 नंबर 4000 भाव गेलेला आहे। आणि ग्रीन गोल्ड आहे दर्जाचा माल 4500 रुपये। बरं, म्हणजे एकदम सुपर जर ग्रीन गोल्ड असेल तर ते 4500 हो हो। बरं, चालतं। कारण की आपण सुरुवातीला जे शेतकरी बांधव होते त्यांच्याकडून मी जाणून घेतलं सोयाबीनचा बाजारभाव व जे शेतकरी बांधव आहे सध्या त्यांसाठी या ठिकाणी नाराजीचं वातावरण आहे। त्यामुळे सध्या मार्केटमध्ये आवक बी घटेल आहे। जे मालक आहे त्यांनी आपलं थोडक्यात सांगितलं की कमीत कमी काय बाजार भाव आहे, जास्तीत जास्त काय बाजार भाव आहे। या व्हिडिओमध्ये आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।